नंतर चुंबळे सरांनी माझं नाव सूचित केलं आणि तुम्ही सगळ्यांनी 1 तास मी जे काही बोलणार आहे ते ऐकायची तयारी ठेवली. आत्ता 17:53 झाले आहेत. बरोबर 18:53 मी थांबणार आहे. कुणीतरी 45 मिनिटं काउंट करा माझ्याकरता आणि 45 मिनिटानंतर हात वर करा, जेणेकरून पुढच्या 15 मिनिटामध्ये मी माझा बोलणं आटोपत घेईल. ओके. जोशी सरांनी मला एकदा नाही, दोनदा नाही, 3दा सांगितलं की आमच्या क्लबमधले, संघामधले लोक खूप हुशार आहेत. एकदा सांगितलं असतं तर ठीक आहे, पण 3ऱ्यांदा सांगितल्यावर मी विचार करायला लागलो की या लोकांसमोर नेमका कोणता विषय मांडावा. कारण आपण आता इतके ज्येष्ठ आहोत की मी जे सांगणार आहे त्याचा उपयोग तुम्हाला मनोरंजनापलीकडे होणार नाही. कारण मी ज्या पद्धतीने बॅकपॅकिंग करतो त्या पद्धतीने मला शंका आहे की आपण कितपत ते बॅकपॅकिंग करू शकाल. दुसरं असं, मी जे बॅकपॅकिंग केलेलं आहे ते या पुस्तकात लिहिलेलं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पुस्तक ते विकत घ्यावं. त्यामुळे मी खूप विचार केल्यानंतर ठरवलं की तुम्हाला सगळ्यांना धाडसाची कथा सांगण्याच्या ऐवजी जर मी माझ्या मैत्रिणीची कथा सांगितली तर चालेल का? सगळे लगेच खुलले मैत्रीण म्हटल्याबरोबर. आणि मी माझ्या मैत्रिणीची कथा सांगण्याचा धाडस याच्याकरता करतो आहे की नेमकी माझी बायको आज सभागृहात नाही. त्यामुळे मी जे काय बोलणार आहे ते मुक्त कानांनी आणि मी मुक्त कंठांनी सांगणार आहे. ओके. ही भाषा किंवा ही जी कथा आहे ती कथा सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे मी जेव्हा जेव्हा जगात फिरतो, जेव्हा जेव्हा भारतात फिरतो, तेव्हा 70 ते 80% दिवस मी कुणाकडे ना कुणाकडे राहत असतो. मित्र असतो, मित्राचा मित्र असतो, मित्राच्या मित्राचा मित्र असतो, नातेवाईक असतो, नातेवाईकाचा मित्र असतो, असं मला कुणीही चालतं. 1 दिवस तर राहायचं असतं किंवा 2 दिवस तर राहायचं असतं. त्यामुळे मी कुणाचा ना कुणाचा अतिथी होतो, कुणी ना कुणी माझं यजमानपद घेतं. त्यामुळे ह्या यजमानांच्या ज्या गोष्टी आहेत माझ्या, त्या अत्यंत उद्बोधक आहे, अत्यंत सुंदर आहे. आणि तुम्हालाही ही कथा ऐकून तुम्हालाही असं वाटेल की अरे, मी जर एखाद्याचं यजमानपद घेतलं तर माझ्या पाहुण्याला जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा 10पट आनंद मला होतो. याचं कारण असं की माणसाची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते कुणाला ना कुणाला मदत करायची. आणि मी जे काही हे 75 देश फिरलेलो आहे, मी काही जो भारतभर स्कूटरने फिरत असतो, तर माझा माणुसकीवर प्रचंड विश्वास आहे. जगामध्ये मला कुणीही फसवू शकत नाही, फसवणार नाही असं मला नेहमी वाटतं. जगामध्ये फक्त चांगलीच लोक आहेत, वाईट कुणीच नाहीये, या तत्वावर मी फिरत असतो. लोक फालतू प्रश्न विचारतात. तुम्ही भारतामध्ये जेव्हा स्कूटरवर फिरतात आणि स्कूटर पंक्चर झाली तर काय? अरे, हा काही प्रश्न आहे का? मी स्कूटर पंक्चर झाल्यानंतर ती स्टँडवर लावीन, या बाजूनी 3-4 लोक येतील, या बाजूनी 3-4 लोक येतील. त्या 6-7 लोकांपैकी 2-3 जण तर मला विचारतीलच ना की काय झालं सर? तुम्ही त्यांना सांगेन गाडी पंक्चर झाली. त्या 3घांपैकी 1 जण म्हणेल तुम्ही काळजी नका करू, बसा इथे, मी तुमची गाडी कशी पंक्चर काढता येईल, तुम्हाला काय मदत करता येईल हे बघतो. आणि असं 2दा-3दा घडलेलं आहे. त्यामुळे बॅकपॅकिंगच्या मुळाशी, बॅकपॅकिंगची ही जी अनोखी पद्धत आहे प्रवासाची, ही हिच्यात घाबरण्यासारखं काहीच नसतं. ह्या ज्या बारीक सारीक शंका असतात त्या एकदा तुम्ही रस्त्यावर चालायला सुरुवात केली की आपोआप विरघळतात. लोक तुम्हाला येतात, भेटतात, ग्रीटिंग्स करतात, कोणी चहा पाजतं, कोणी घरी बोलवतं आणि अशा प्रकारे मी चालत असतो. तुम्हाला असं वाटलं का चुकून की मानकर मैत्रिणीपासून खूप लांब गेले आहेत? तर आता मैत्रिणीची गोष्ट सांगतो. जगामध्ये माझे भरपूर संपर्क आहेत. 2011 मध्ये मी सौदी अरेबियाला गेलो होतो. तेव्हा मला
एक जण म्हणे की तुला बोलता येत नाही. मी म्हटलं अरे तिथनं भारतातनं इथे येण्याच्या आधी मी जवळजवळ 18 वर्ष कॉलेजमध्ये लेक्चर्स देत होतो. तू काय सांगतो मला बोलता येत नाही? नाही म्हणे तुला बोलता येत नाही, तुला ट्रेनिंग घेण्याची गरज आहे. मग तिथे टोस्ट मास्टर्स इंटरनॅशनल नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, ती अमेरिकेत आहे, गेले 105 वर्ष काम करते आहे आणि फक्त बोलायचं कसं एवढंच शिकवतं. त्यामुळे त्या माझ्या मित्रांनी सांगितलं की तू ये आणि तिथे शिक. पहिल्या दिवशी मला कळलं की इंग्लिशमध्ये बोलणं ह्या संज्ञेला स्पीकिंगही म्हणतात आणि टॉकिंगही म्हणतात. इंग्लिशमध्ये 2 शब्द स्पीकिंग आणि टॉकिंग वेगळे डिफाईन केलेले आहेत. टॉकिंग म्हणजे आपण जो गॉसिप करतो, ज्याला काही उद्देश नसतो, तो तासनतास चालू असतो, त्याला टॉकिंग म्हणतात. पण स्पीकिंग म्हणजे वेगळं आहे. स्पीकिंग म्हणजे एक टाइम लिमिट असतं. आज तुम्ही मला टाइम लिमिट दिले 60 मिनिटाचं, बरोबर? म्हणून आय एम स्पीकिंग टू यू. आज तुम्ही मला एक विषय दिला आहे म्हणून आय एम स्पीकिंग टू यू. आज या प्रोग्रामचा उद्देश आहे की या शरीरामध्ये, या मनामध्ये जे घडतं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं आणि मग त्याच्यातून काहीतरी सकारात्मक ऊर्जा तुमच्यात निर्माण झाली मनोरंजनाच्या पलीकडची, तर मी म्हणेन की उद्देश सफल झाला. 2011 ते 2014 पर्यंत मी माझ्यावर प्रचंड मेहनत घेतली फक्त बोलण्याची. मी साधारणतः 125 प्रोजेक्ट्स कंप्लीट केले त्या ऑर्गनायझेशनचे. आणि 4थ्या वर्षी मला अमेरिकन संस्थेने सांगितलं की मानकर, यू आर ए डिस्टिंग्विश टोस्ट मास्टर, यू आर ए डिस्टिंग्विश स्पीकर. तू 4 लोकांसमोर बोलू शकतो, 40 लोकांसमोर बोलू शकतो, 400, 4000, तुला काहीच फरक पडत नाही. तुझं बोलणं जे आहे ते स्पीकिंगच्या याच्यामध्ये जे डिसिप्लिन आहेत ते परिपूर्ण आहे. म्हणून तुला मी डिस्टिंग्विश स्पीकरचं पारितोषिक देतो. ते पारितोषिक घ्यायला तुला मलेशियाला यावं लागेल. भारतीय माणूस मुळातच कंजूस असतो. मी माझ्या अरब बॉसला पटवलं, म्हटलं 4000 रुपये खर्च येणार आहे, $4000. मला तू मलेशियाला पाठवतो का? तुझ्या पण कंपनीचं नाव उज्ज्वल होईल. हे घे म्हणे 4000, वरतून 1000 रुपये तुला वर खर्च करता. आणि मला 5000 रुपये दिले आणि मी मलेशियाला गेलो. ट्विन टावर्स तुम्ही ऐकलं असेल मलेशियाचं. ट्विन टावर्सच्या खाली प्रचंड मोठा सभागृह आहे, जो सभागृह जगातल्या पहिल्या 5 मध्ये येतो. इतका तो अल्ट्रा मॉडर्न आहे. आणि टोस्ट मास्टर इंटरनॅशनल या संस्थेची ॲन्युअल कॉन्फरन्स ट्विन टावरच्या कॉन्फरन्स रूममध्ये होती. मला सांगतानाच सांगितलं असतं की मानकर तुम्ही पहिल्या 2 ओळीमध्ये बसा, कारण तुम्हाला 2-3 अडीच मिनिटाकरता स्टेजवर येऊन पारितोषिक द्यायचं आहे. माझ्या डोक्यात चक्कर. मी गेलो, सभागृह तुडुंब भरलेलं होतं, पण पहिल्या 2 लाईन्स रिकाम्या होत्या. मी आईच्या बाजूची जी खुर्ची असते तिथे जाऊन बसलो. माझ्या डोक्यात एकच प्रॉब्लेम होता की मी जेव्हा स्टेजवर जाईल तेव्हा माझा फोटोग्राफ कोण काढेल. बघा कोणाला काय काळज्या असतात. म्हणजे ते बक्षीस वगैरे मिळालं हे बाजूलाच राहिलं, माझा फोटो कोण काढेल. प्रोग्राम ऑलमोस्ट 5 मिनिटानंतर सुरू होणार होता. मी असं आरामशीर बसलो होतो, पण त्याला आरामशीर बसणं असं म्हणता येणार नाही. मी काळजीतच होतो आणि समोर स्टेज होतं. 2 मिनिटं नंतर आता पडदा उघडला जाणार होता. तेवढ्यात एक मुलगी माझ्या शेजारी येऊन बसली. अर्थातच कथेमधली मुलगी सुंदर असते, तशीच ती मुलगी पण सुंदर होती. गोरी पान, नाकेलीशी, आणि 100% सांगतो ती युरोपियन नव्हती. कारण युरोपियनचा पांढरेपणा आणि नॉन युरोपियनचा गोरेपणा हा खूप वेगळा असतो.
मलाही शिवाजी महाराजांना जसं वाटलं की अशी आमची आई असती तर वगैरे, असं काहीही वाटलेलं नाही. मला वाटलं जो माणूस बायकोवर प्रेम करतो तो शेजारणीवर पण प्रेम करतो. तर आपली अशी मैत्रीण आपली बायको झाली असती का, असं मी मनातल्या मनात म्हणालो. आज तुम्ही इथे आहात, बायको नाही म्हणून तुम्हाला सांगतो. मी कशाची वाट न बघता तिला विचारलं, एक्सक्यूज मी मॅम, मला वर जायचं आहे डिस्टिंग्विश टोस्ट मास्टरचा अवॉर्ड घेण्याकरता, तर तू माझे फोटो काढशील का? ती हो म्हणाली. ती हो म्हणाल्याबरोबर माझा जीव घात पडला. मी तिला माझा कॅमेरा देऊन टाकला, तिला सांगितलं हा कोड वगैरे वगैरे वगैरे. बरोबर 15 मिनिटांनी, म्हणजे 2-3 मिनिटांनी कॉन्फरन्स सुरू झाली. नंतर तिने मी वर गेलो, सौदी अरेबियाच्या वतीने, माझ्या कंपनीच्या वतीने हे ॲक्सेप्ट केलं आणि येऊन बसलो मी. तर 2 मिनिटाचा कार्यक्रम असतो तसं. आणि मग तिची माझी ओळख झाली. जेव्हा आपल्या शेजारी एखादी सुंदरबाई असते तर ओळख करणं गरजेचंच आहे की नाही. ते इट बिकम कंपल्शन. हे लेडीजच्या बाबतीत घडतं की नाही मला माहीत नाही, पण आमच्या बाबतीत घडतं. असं आपलं फ्रँकली सांगायला काय, आपण किती गेलं याला ज्येष्ठ आहे ना, आणि ज्येष्ठ आहे म्हणून श्रेष्ठ पण आहे. थोडेसे आंबट शोकीने असो, म्हणून मी तिच्याशी खूप गप्पा मारल्या आणि हळूहळू ओळख करून घेतली. तर ती मुलगी होती इराणची. आणि इराणियन सौंदर्य हे एकदम भन्नाट असतं. फारच सुंदर मुली. खूप गप्पा मारल्या. मी माझा पत्ता सांगितला वगैरे वगैरे. आता माझा इंडियातला पत्ता होता. मी सौदी अरेबियातनं आलो. ती पण इम्प्रेस्ड झाली असावी असं मला वाटतं, कारण ती पण माझ्याशी खूप बोलली. कार्यक्रम संपला आणि मग आम्ही दोघांनी एकमेकांना प्रॉमिस केलं की संध्याकाळी नक्की भेटायचं. संध्याकाळी नक्की भेटायचं म्हणजे काय, असे वाईट विचार आणू नका तुम्ही मनामध्ये. कॉन्फरन्स रूममध्ये एक गाला डिनर नावाची पद्धत असते. इट इज अ सेलिब्रेशन डिनर अँड विच इज अ व्हेरी हाय स्केल. आणि मलेशियाच्या ट्विन टावरमधलं सेलिब्रेशन आहे. इट इज नॉट अ जोक. ओके. आणि त्या कॉन्फरन्सची फीस मुळात $2,500 होती. त्यामुळे मी तिला म्हटलं मग आपण संध्याकाळी भेटू गाला डिनरमध्ये. ती पण हो म्हणाली. मग साधारणतः 1-1:30ला आमचं भेट संपली. संध्याकाळी मी 6:30-6:30लाच कॉन्फरन्स रूममध्ये गेलो आणि तिची वाट बघत बसलो. अचानक मला ती दुरून दिसली. ती दूर दिसल्यानंतर मला जीवात जीव आला, जीव भांड्यात पडला वगैरे वगैरे वगैरे. पण असं नाही ना, ती आपली जी बाबागाडी असते ना छोटीशी, ती बाबागाडी ढकलत येत होती. अरे म्हटलं हे काय प्रकार आहे. तिला आपण मुलगी समजत होतो, ती मुलगी नसून बाई आहे. मग मी तिच्या जवळ गेलो आणि बघितलं एक छोटीशी लहान मुलगी त्या तिच्या बाबा गाडीत होते. मी तिला नजरेनेच विचारलं हे काय बाई. शी इज माय डॉटर. म्हटलं वेअर इज युअर हजबंड. तर ती म्हणे माझा हजबंड सिंगापूरला आहे. म्हटलं तू हे सकाळी का नाही सांगितलं. म्हणजे तू विचारलं नाही म्हणून. अशा एकंदरीत धमालमध्ये मी ह्या स्टेजवर आलो आणि रिकन्साईल झालो. बाई तर बाई चांगली आहे, गोड दिसते, लहान मुलीला घेऊन आली, काय हरकत नाही. तिच्याबरोबर मी साधारणतः 1-1.5 तास घालवला. आम्ही व्यवस्थित जेवलो, आणखी ओळखी झाल्या. कारण नेटवर्किंग करून घेणं अशा मोठमोठ्या त्याच्यामध्ये असं आमचं एक मेन काम असतं, जेणेकरून ते नेटवर्क आपल्याला नंतर एक्सप्लोअर करता येईल. कॉन्फरन्स संपली. ती तिच्या घरी निघून गेली. तिचं घर सिंगापूरला होतं. मी तिला सहज म्हणालो सिंगापूरला आलो तुम्ही येईन तुला भेटायला. हरकत नाही म्हणून. तू फक्त इंडियात आली तर तू नक्की आहे नाशिकला. हे मी तिला सांगितलं. तर ती पण विनाकारण हो म्हणाली, सहज हो म्हणाली वगैरे वगैरे वगैरे. विषय तर घरी संपायला पाहिजे होता की नाही. भेटली 4 मिनिटं 10 मिनिटं 2 तास आनंद निघून गेली. मी तिला दिला आनंद, तिने आनंद. बट वी बिकेम व्हेरी गुड फ्रेंड्स. 6 महिने काहीही संपर्क नाही. 6 महिन्यानंतर एकदा तिला सौदी अरेबियामध्ये तिचा मला फोन आला. म्हणजे मानतो मी बोलते आहे. आणि माझ्या नवऱ्याला टोस्ट मास्टर क्लब सिंगापूरमध्ये चालू करायचा आहे आणि तू एक्सपर्ट टोस्ट मास्टर आहे, तू डिस्टिंग्विश टोस्ट मास्टर आहे,
तू अद्वितीय टोस्ट मास्टर आहे, तर त्याला गाईड कर, काहीच प्रॉब्लेम नाही. मी आणि तो पुढची 2 ते 2.5 महिने कंटिन्युअसली इंटरॅक्शन करत होतो आणि त्याला मी सौदी अरेबियात बसून सिंगापूरमधला क्लब चालू करून दिला फंक्शनल. मी सौदी अरेबियामधनं त्या क्लबमध्ये मेंटरिंग करायचो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे थ्रू. त्यामुळे तिची काय ओळख असेल अशी तिच्या नवऱ्याबरोबर ओळख झाली. अगेन लेवल नंबर 1 की आता मी तुझ्या घरचा झालो आहे, तू काळजी नको करू. त्यांचा क्लब सुरू झाला. एक दिवस आतियाने मला, आतियावर का तिचं नाव, तिने मला फोन केला म्हणे मानकर थँक्यू व्हेरी मच वगैरे वगैरे. म्हटलं ते दे का सोडून, मुद्द्याचं बोल, अजून काही तुला मदत हवी आहे का? नाही म्हटलं मला मात्र मदत हवी आहे. म्हणजे काय मदत हवी आहे तुला? तू इराणची आहे ना? म्हटलं इराणला जायचं असेल तर इराणच्या माणसाने आपल्याला इन्व्हाइट करायला लागतं, ही व्हिसाची प्री कंडिशन आहे. म्हटलं तू तुझ्या घरी सांग की असा असा मानकर आणि त्याची बायको त्यांना इराणला यायचं आहे, त्यांना म्हणा इन्व्हिटेशन पाठवून द्या. तुमचा विश्वास नाही बसणार, 24 तासामध्ये तिकडचं इराणियन इन्व्हिटेशन माझ्या कम्प्युटरमध्ये होतं. मी म्हणून इन्व्हिटेशन गेलो, रियादच्या इराण एम्बसीमध्ये पोहोचलो. पुढच्या 8 दिवसामध्ये माझा इराणियन एम्बसीचा व्हिसा स्टॅम्प झाला होता. आता इराणचं आणि सौदी अरेबियाचं 36चं नातं, हे तुम्हाला आत्ताही कळलं असेल, तेव्हा आता आणखीन भयानक होतं. मग मी काय केलं, मी इराणवरनं बहारीनला गेलो, बहारीनवरनं फ्लाईट पकडली आणि इराणला गेलो. इराणला गेल्यानंतर ते जे इन्व्हिटेशन होतं ते आतियाच्या आई आणि वडिलांनी मला पाठवलेलं होतं. ओके, तर ते त्यांनी पाठवलेलं असल्यामुळे मी त्यांना एक दिवस सहज विचारलं, म्हटलं मला इराणमधलं एखादं हॉटेल सांगा जेणेकरून मी हॉटेलमध्ये राहतो आणि मग आपण संपर्कात येऊ. एकदम साधी गोष्ट आहे की नाही? तर ती म्हणे हॉटेल कशा करता? यू आर गोइंग टू बी माय गेस्ट, आय एम गोइंग टू बी युअर होस्ट. अरे यार, तुमचं केसर पण त्याच्यात टाकलं, कारण माझा इराणियन प्रोग्राम हा 16 दिवसांचा होता. कोणीतरी त्यांना मदत करा, कॉम्प्युटर त्यांचं बंद. इराणला त्यांनी सांगितल्यानंतर माझा काही विषयच नाही, मला एकदम आनंद झाला. आम्ही दोघेही, मी आणि उल्का, माझं उल्का आहे, आम्ही दोघेही बहारीनला गेलो. बहारीनचं फ्लाईट पकडलं आणि इराणच्या कॅपिटलमध्ये गेलो. इराणची कॅपिटलचं नाव काय आहे? आपला गोल किती पक्का आहे हे याच्यावर विचार करा. मग तेहरान. करेक्ट. मी तेहरानला पोहोचलो. तेहरानमधून पोहोचल्यानंतर गेटमधून बाहेर पडल्याबरोबर 80 वर्षाचा म्हातारा आणि 75 वर्षाची म्हातारी माझ्या स्वागताकरता तयार होते. ते आतियाचे आई वडील होते. आमच्या दोघांची माझ्या बायकोची आणि तिच्या आईची गळाभेट झाली. इराण इज अ व्हेरी फॅनॅटिक कंट्री. इराण इज अ व्हेरी कन्झर्वेटिव्ह कंट्री. मी असा हात त्या आईसारखीच होती ती तेव्हा, त्याला केला तर तिने माझ्या हाताला हात लावला नाही. एवढं ते कॉन्झर्वेटिव्ह आहे तिथलं. तिथे चादर बिदर घेऊन आली होती. पण हळूहळू माणूस शिकतो आणि मग मी हळूहळू शिकायला सुरुवात केली की इराणमध्ये कसं राहायचं ते. पहिल्या 15 मिनिटात मला कळलं की समोरच्या नवरा बायकोला इंग्लिश बोलता येत नाही आणि मला फारसी, पर्शियन किंवा अरेबिक बोलता येत नाही. मी तिथून आतियाला फोन केला सिंगापूरला. म्हटलं आतिया, देयर इज अ प्रॉब्लेम. म्हणे काय झालं? म्हणे ही दे डोंट नो. आता तो बाहेर घेऊन जा. कुटुंबावर जाऊन आलो आहे. माझ्या कुटुंबाला माझी आठवण येत नाही. ते अनाठाई माझी काळजी करत नाही. ते काळजी करत नाही म्हणून मी असं गृहीत धरतो की ते मजेत असतील. ओके, म्हणून मी पण त्यांना फोन करत नाही, कारण दिवसभरात काय घडलं आहे
हे मी त्यांना लिहून पाठवतो. मी दररोज संध्याकाळी ब्लॉगिंग करतो, दररोज संध्याकाळी व्हिडिओ रिलीज करतो, दररोज संध्याकाळी आज मला काय काय अनुभव आले हे सगळं ब्लॉगिंग केल्यानंतर ते फेसबुक आणि माझ्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये अपडेट केल्याशिवाय मी झोपत नाही. कारण मला हे माहिती आहे की माझे 5,000 वाचक माझ्या ब्लॉगची वाट बघत आहे. आणि याच्यापेक्षा अन्य असे किती वाचक आहेत की ज्यांना मी ओळखत पण नाही, पण ते मला फक्त फॉलो करत असतात. तर आपण आतियाला फोन केलेला आहे. आतियाला सांगितलं की आतिया, त्यांना माझी भाषा कळणार नाही, मला त्यांची भाषा कळत नाही, काय करायचं? ती म्हणे काळजी करू नको, तू आधी घरी तर पोच. आणि घरी पोचल्यानंतर पुढचे 14 दिवस दररोज संध्याकाळी आम्ही डायनिंग टेबलच्या आजूबाजूला बसायचो. मी माझी बायको इकडे, हे दोघं जण इकडे आणि आतिया सिंगापूरला. झूम कॉलवरून मी माझी रिक्वायरमेंट सांगायचो, ती रिक्वायरमेंट त्यांना सांगायची, ते त्यांना काहीतरी उत्तर द्यायचे, मग ते सिंगापूरचं उत्तर मला रिलीज व्हायचं. अशा पद्धतीने आमचं कम्युनिकेशन चालू होतं. मंडळी, टोस्ट मास्टरमध्ये मी एकच शिकलो जे अत्यंत महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशनमध्ये, संवादामध्ये तुमचे शब्द फक्त 7 ते 8% काम करतात. उरलेले 30 ते 32% तुमचा चेहरा बोलत असतो कंटिन्युअसली, आणि उरलेले जे पर्सेंटेज आहे ते तुमचं शरीर बोलत असतं. मी जेव्हा असं करतो तेव्हा आय एम ट्राईंग टू एम्ब्रेस यू बिकॉज आय वॉन्ट टू ट्रॅव्हल विथ यू. आय वॉन्ट टू टेक इट टू इराण. आय वॉन्ट टू टेक इट टू माय फ्रेंड आतिया. ओके, अशा पद्धतीने मी त्यांच्याकडे 14 ते 15 दिवस राहिलो. अख्खा इराण पिंजून काढला. आतियाचे वडील, तो जो खोमनी होता ना, ज्याने हे केलं, सगळा अत्याचार केला, त्याच्या सैन्यामधले कर्नल होते. आतियाची आई अरेबिक कॉलेज शाळांमध्ये अरेबिक शिकवत होती. सो दे वर ऑल हाय प्रोफाईल पीपल, व्हेरी डिसेंट पीपल. इराण बाबतीत इराणच्या बद्दल वाचल्याशिवाय इराणबद्दल मत तयार करू नका. कोणतेही पुस्तक वाचा इराणचं. इराणचे लोक इतके चांगले आहेत, त्यांची हॉस्पिटॅलिटी, आगत स्वागत, ओळख असो नाही तर नसो, काही फरक पडत नाही. 14 दिवस माझी बायको, ती चद्दर नावाची जो प्रकार असतो ना, ते घालून फिरलेली आहे इराणमध्ये. कारण सौदी अरेबियामध्ये आम्ही जेव्हा राहत होतो तेव्हा तिने 6 वर्ष आबाया वापरलेला आहे. परदेशात जाऊन पैसे कमवायचे असतील तर कॉम्प्रोमाइज करायला लागतं, पण पैसे इथल्यापेक्षा 10, 15, 20% जास्त मिळतात. परदेशात गेल्यानंतर एकच ठरवायचं असतं की इथनं एक्झिट कधी घ्यायची. खूप हाव केली तर लटकालटकी होते. त्यामुळे मी परदेशात फक्त 18 वर्ष काम केलं आणि 18 वर्षानंतर परत आलो. तर त्या मैत्रिणीला जेव्हा मी सांगितलं तेव्हा तिने माझा व्हिसा ऑर्गनाईज केला. तेव्हा मी त्यांच्या आईवडिलांकडे राहिलो. नंतर आम्ही अख्खा इराण बघितला. तुमचा विश्वास नाही बसणार, मी इराणमध्ये ड्रायव्हिंग केलेलं आहे मोठ्या प्रमाणावर. इराणचे जे न्यूक्लिअर पाईल्स आहेत, जी मिसाईल्स आहेत, ती कुठे ठेवलेली आहेत हे मी बघून आलो आहे. कारण ती एक पर्टिक्युलर न्यूक्लिअरची हे असते, चिन्ह असतं की न्यूक्लिअर पाईल्स आर हिअर. ती चिन्ह मी कित्येक वेळा रस्त्याने बघितलेली आहे. अशा पद्धतीने माझा इराणचा दौरा केवळ माझी सिंगापूरची मैत्रीण आतिया होती म्हणून पार पडला. आतिया दिसायला सॉलिड होती बरं का. हे सगळं झालं. ओके, परत 6 महिने गेले. आतियाचा माझा काही संबंध नाही राहिला. मी आतियाला विसरलो, ती मला विसरली असेल असं मला वाटलं. एकदा मी पुढची ट्रीप सौदीत असताना जपानची ट्रिप प्लॅन केली होती. जपानच्या ट्रिपची प्लॅनची गंमत अशी की मी सौदीमध्ये ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो त्या अपार्टमेंटच्या आमच्या समोरच्या इथे एक नागपूरची बाई राहत होती, फॅमिली राहत होती. तर तिला मी सर म्हटलं मी जपानला चाललो आहे, कुणी आहे का ओळखीचं? माझा भाऊ राहतो ना म्हणे जपानला. लाव लगेच फोन म्हटलं मी तुझ्या भावाला. तो भाऊ म्हणे यू आर मोस्ट वेलकम, नागपूरचाच तो, त्यामुळे तो मोस्ट वेलकम म्हणाला. मी सगळं चेक करत असताना बॅकपॅकिंगची सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे
तुम्हाला जर बॅकपॅकिंग करायचं असेल तर तुमची जबाबदारी तुम्ही स्वतः घ्यायची, ट्रॅव्हल एजंट नेमायचा नाही. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझी जेव्हा ट्रिप आखतो तेव्हा 6-6 महिने माझा रिसर्च चालू असतो. कुठे जायचं, का जायचं, कसं जायचं, काय बघायचं, किती दिवस थांबायचं, कुणाला भेटायचं, असे सगळे अभ्यास झाल्यानंतर मी व्हर्च्युअली तिथे जाऊन आलेलो असतो. ट्रिपच्या दरम्यान फक्त फिजिकली जायचं बाकी राहतं. याला बॅकपॅकिंग म्हणतात. बॅकपॅकिंग म्हणजे सगळं स्वतःनीच करायचं, आनंदही स्वतःनीच लुटायचा, दुःखही स्वतःनीच सहन करायची, तकलीफही स्वतःनीच सहन करायची. जे काही मानसिक समाधान आहे हे सगळं केल्याचं तेही तुम्हाला स्वतःलाच मिळतं. त्यामुळे जेव्हा मी टोपोग्राफी बघत गेलो होतो तेव्हा मला जपानला तर जायचंच होतं, पण मी सहज जपानहून बघता बघता असं लक्षात आलं की मी जर कोरियन एअरवेज पकडली तर ते मला स्वस्त पडतंय. या दरम्यान कुठून तरी आतियाने एक पोस्ट टाकली होती, फेसबुक पोस्ट. आम्ही फेसबुकवर एकमेकांशी संपर्कात होतो आणि मी तिची पोस्ट वाचल्यानंतर माझं हे लक्षात आलं की आतियाने ही पोस्ट दक्षिण कोरियामधनं टाकलेली आहे, सेऊलमधनं. लगेच फोन लावला, कुठे आहे सध्या? ती म्हणे मी सेऊलला आहे. येऊ का म्हटलं? ये ना म्हणे. 3 मिनिटाचं संभाषण. म्हटलं रिचर्डला दे. रिचर्ड तिचा नवरा, रिचर्ड ब्रिटिश, सिंगापूरमध्ये काम करत होता. आता म्हणे मी दक्षिण कोरियामध्ये काम करतो. रिचर्डला म्हटलं मी 3-4 दिवसाकरता येतो आणि तिथनं मी जपानला जाणार आहे, पण आय एम कॅचिंग कोरियन फ्लाईट बिकॉज इट इज चिपर. म्हणे यू आर मोस्ट वेलकम. जाताना तिने परत लेटर पाठवलं, कोरियन रेसिडेन्स असलेलं. त्यामुळे माझा दक्षिण कोरियाचा व्हिसा पण चटकन मला मिळाला. आम्ही गेलो. ही माझी आतियाची आतियाबरोबर दुसरी भेट आणि रिचर्ड बरोबरची पहिली भेट. रिचर्ड टिपिकल ब्रिटिश हो, इंग्रज ते किती गेले तरी साले हुशार जास्त, आपल्यापेक्षा ते हुशारच आहे. त्यांच्याकडनं इतकं शिकण्यासारखं आहे की विचारताच नाही. आणि मी तर घरचाच मेंबर होतो त्यांचा. दुसऱ्याच्या घरात तुम्हाला एंट्री पाहिजे असेल तर तुम्ही प्रथम जाणार असाल तर, दुसऱ्यांदा जाणार असेल तरी भेट वस्तू घेऊन जा. भेट वस्तू किती किमतीची आहे हे महत्वाचं नाही, तुम्ही ती कुणाला तरी देत आहे. त्यामुळे तो समोरच्या माणसाच्या दृष्टीने त्याची किंमत इतकी प्रचंड आहे की तुम्ही विचारही नाही करू शकत. आतियाला, तिच्या नवऱ्याला आणि तिच्या 2 मुलींना मी 4 गिफ्ट घेऊन गेलो. तिच्या मोठ्या मुली करता तो जो गरबा खेळताना तो ड्रेस असतो ना, फ्रॉक टाईप असं किंवा तो गुजरातमधनं एकाकडनं मागवला, तो तिच्याकरता नेला. तर ते सिल्वर कोटेड का गोल्ड कोटेड पत्ते असतात ना ते नेलं आणि तिच्या लहान मुलीकरता एक स्टोन्सचा असलेला असं काहीतरी गळ्यातला हार दिला. आणि ते तसं इतकं आवडलं की विचारतच होईल. कारण फॉरिनचे लोक नाशिकमध्ये आल्यानंतर, भारतामध्ये आल्यानंतर काय परचेस करतात, भारतातल्या कोणत्या वस्तू त्यांना आवडतात याचा अभ्यास झाला की ते उचलून त्यांना दिलं. त्यामुळे काय, आणि भेट नेहमी घरात शिरल्याबरोबर 3ऱ्या ते 5व्या मिनिटाला देऊन टाकावी. त्याचं कारण असं, समोरचा माणूस जरा जास्त काळजी घेतो, सगळे लवकर जबाब असतो वगैरे वगैरे वगैरे. एक लक्षात घ्या, बॅकपॅकर हा प्रचंड स्वार्थी माणूस असतो बरं का. साधा सुद्धा माणूस नसतो, 2 नंबर 1चा वामटा माणूस असतो. पण असे चांगले कपडे घातले की आपण काय, आपला वामटेपणा थोडी तिथे लिहिलेला असतो. बॅकपॅकरला मुख्य म्हणजे गोष्टी सांगता यायला पाहिजे. 75 देश फिरल्यानंतर आणि भारत सखोल फिरल्यानंतर मला गोष्टींचा तुटवडाच नाही होत. इथे येईपर्यंत मी ठरवलं नव्हतं आज कोणती गोष्ट सांगायची, पण तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहिल्यानंतर म्हटलं मैत्रिणींचीच गोष्ट इथे फिट्ट बसेल. मग मी आत्याला भेटलो, 4 दिवस त्यांनी मला कोरिया दाखवलं. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे, बाबा तू मला कोरिया दाखवले तर नको दाखवू, मला संध्याकाळी झोपायला जागा दे, कारण ते सगळं एक्सपेन्सिव्ह असतं.
कोरिया कसं बघायचं हे तू मला विचार, मी तुला गाईड करीन. इतका माझा अभ्यास झालेला असतो. 4-5 दिवस तिच्याकडे मस्त गेले. मग आम्ही जपानला गेलो, जपानहून येताना हाँगकाँगला गेलो वगैरे वगैरे वगैरे. हा झाला तिकडचा हे सगळा. म्हणजे ती जी आतिया होती ती किती युजफुल होती आपली मैत्रीण, आणि तिच्यामुळे मला 2-3 देश कसे बघायला मिळाले त्याचा मी तुम्हाला किस्सा सांगितला. मैत्र टिकवता आलं पाहिजे, मैत्र घडवता आलं पाहिजे, मैत्र जोपासता आलं पाहिजे. आता माझी तिची कोरियामधलं भेट होऊन 7-1 वर्ष झाले असतील, 7-8 वर्ष झाले असतील. ओके, तरी ती माझ्या संपर्कात आहे. कधीतरी आम्ही व्हॉट्सअपवर हाय हॅलो करत असतो, कधीतरी हे करत असतो. ती सध्या ब्रिटनमध्ये आहे, लंडनला असते ती. ओके, तर ती लंडनला असते, तिचा नवरा तिथे काम करतो, तिचं कुटुंब व्यवस्थित चालू आहे, आनंदी चालू आहे, आणि तिचं कुटुंब आनंदात आहे हे माझ्याकरता खूप महत्त्वाचं आहे. तर मी आता माझी पुढची ट्रिप आखतो. मी युनायटेड किंगडमला जाणार आहे. युनायटेड किंगडम म्हणजे किती देश? 3 देश. कोणते कोणते? इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड. हे तिन्ही देश वेगवेगळे आहेत, यांचं कल्चर वेगळं वेगळं आहे, यांची बोली चाली, टू द एक्सटेंट स्कॉटलंडची करन्सी सुद्धा वेगळी आहे. हे आपल्याला थॉमस कुक बरोबर जाऊन मिळणार नाही. तर मी साधारणतः 1-1.5 महिन्याचा माझा UK चा प्लॅन करतो आहे. आणि ही वार्ता मी आतियाला आणि रिचर्डला दिली. तर आतिया आणि रिचर्ड म्हणताय की माणसं तू कधी येतोय? मी त्यांना विचारलं मी कधी येऊ? ते म्हणे साधारणतः तू नोव्हेंबरमध्ये ये, म्हणजे आम्हालाही तुला वेळ देता येईल. तर मंडळी, आता मी आय एम अगेन लुकिंग फॉरवर्ड टू माय फ्रेंड who met me in Malaysia. She belongs to Singapore. Then I met her in Malaysia. Then I will be going in the November to UK to see her. कशी काय वाटली मैत्रिणीची गंमत? भन्नाट होती की नाही? तर अशी मैत्रीण माझा नशीब लागतो. पण जगामध्ये ऍक्सिडेंट्स खूप होत असतात. आता मैत्रिणीचा विषय बाजूला ठेवू. मी तुम्हाला बेसिकली मैत्रिणीचा विषय सांगितला याचं कारण, जेव्हा आपण बॅकपॅकिंग करतो तेव्हा आपण बाहेर पडतो ते कशा करता? वास्तू बघण्यासाठी, बरोबर? आपल्याला कुठेतरी किल्ले बघायचे असतात, कुठेतरी जुनं नाशिक बघायचं असतं, कुठेतरी प्रयागवर जायचं असतं. हे झाल्यानंतर आपल्याला तिथली संग्रहालय बघायची असतात. म्हणजे वास्तू झाल्यानंतर आपण वस्तूंकडे लक्ष देतो. पण हे सगळं झाल्यानंतर साधारणतः 30-35 देश फिरल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या तोचपणा यायला लागलाय फिरण्यामध्ये. म्हटलं आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे. मग मी माणसं शोधायला लागलो. आणि जेव्हा मला माणसं भेटत गेली तो आनंद वस्तू आणि वास्तू बघण्याच्या 100 पट जास्त आहे. 100 पट. आय एम नॉट एक्झॅगरेटिंग. आणि एक लक्षात घ्या, मला जर 10% आनंद होत असेल एखाद्या यजमानाला भेटून, एखाद्या होस्टला भेटून, तर होस्टला 90% आनंद होतो. याचं कारण असं, मी तुमच्याकडे आलो आहे. तुम्हाला जर मला काही सांगायचं असेल तर सांगा, माझे कान उपलब्ध आहे. कारण जगामध्ये प्रत्येकाला स्टोरी सांगायची असते. स्टोरी भले साधी असेल पण गोष्ट सांगायची असते. माझ्या दृष्टीने प्रत्येक माणूस हा युनिक आहे, एकमेव आहे आणि अद्वितीय सुद्धा आहे. कारण तुम्ही बघा,
इंडिव्हिज्युअल माणूस जो असतो तो सर्व परीने दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा असतो. आपण आणि आपली बायको सुद्धा सारखे नाही. कारण लग्नाच्या आधी तिचा भूतकाळ वेगळा, माझा भूतकाळ वेगळा, माझा स्वभाव वेगळा, तिचा स्वभाव वेगळा. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट आपण आयुष्यभर एकटेच जगत असतो. हे जगणं आपल्याला आउटसोर्स करता येत नाही. आणि जगणं म्हणजे काय तर दुःख सोसणं आणि आनंद उपभोगणं. अनफॉर्च्युनेटली दुःखाचा आणि आनंदाचा रेशो 80-20 आहे. बहुतांशी 20% हे आनंद असतो आणि 80% दुःख असतं. पण तुमच्या समोर हा जो माणूस उभा आहे याचा रेशो वेगळा आहे. याच्या आयुष्यामध्ये 80% आनंद आहे आणि 20% दुःख आहे. थोडं पाहिजे ना औषधापुरतं का होईना. ठीक आहे. त्याचं कारण असं की मी बाहेर बघणारा माणूस आहे, आतमध्ये बघणारा नाही. मी जेव्हा बाहेर बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की हे सगळं इतकं अनंत आहे की त्या अनंताची कधी कधी भीती वाटते बाहेर बघितलं की. आणि आतमध्ये बघितलं तर तोच अनुभव येतो. आपलं मन सुद्धा अनंत आहे, इन्फिनिट आहे. कधी कसं वागेल याचा काही भरोसा नाहीये. माणूस बऱ्याच वेळा बऱ्याच अंशी भीतीखाली जगत असतो. मला साधारणतः वयाच्या 30 ते 35च्या दरम्यान कळलं होतं की भीतीच्या पलीकडेच आनंद आहे, भीतीच्या अलीकडे नाही. मग मी माझा आनंद प्रवासात शोधला आणि मग मी प्रवास करू लागलो. सुरुवातीचा सगळा प्रवास मी हिमालयात केलेला आहे, भरपूर ट्रेकिंग केलं आहे. नंतर मी सगळा प्रवास भारतात केलेला आहे. भारत खूप वेळा बघून झाला आहे. आत्ता मी जो भारत फिरतोय हे 3ऱ्यांदा फिरतोय आणि काना कोपरा आता मी बघतोय कारण माझ्याकडे स्कूटर आहे. त्यामुळे आपण किती फिरलो, काय फिरलो, हे सगळं अनंत आहे. याच्यामधून जर आपल्याला थोडंसं काहीतरी जग बघायला मिळालं तर मजा येईल. कारण जग सुंदर आहे याच्यात शंकाच नाही. आपली सगळी दुःख ही वैयक्तिक दुःख असतात आणि ती मोस्ट प्रॉबॅबली आपल्या मिसकन्सेप्शनवरनं आपल्या डोक्यात बसलेली असतात. तुम्ही दुःख झटकायला सुरुवात करा. हो, एक गंमत सांगतो बरं का. पॅरिसला मी आतापर्यंत 3दा गेलेलो आहे. पहिल्यांदा 2 दिवस गेलो, पॅरिस फिरलो, समाधान नाही झालं. दुसऱ्यांदा गेलो, 3 दिवस फिरलो, तरीही समाधान झालं नाही. तिसऱ्यांदा 8 दिवसाकरता पॅरिसला गेलो. पॅरिसमध्ये जो आर्क दी ट्रायम्फ आहे त्या चौकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या चौकामधनं 8 रस्ते तिथनं बाहेर पडतात. अँड पॅरिस इज द मोस्ट प्लांट सिटी इन द वर्ल्ड. पॅरिस तिचं नशीब चांगलं पॅरिस शहराचं म्हणून दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त न झालेलं शहर आहे. त्यामुळे रिनायसन्स पिरियड म्हणजे काय हे जर बघायचं असेल तर माणसाने पॅरिसला जावं. एकट्यानेच जावं. बायकोचे किंवा नवऱ्याचे हातपाय दुखत असतील तर तिला सल्ला द्यावा, त्याला सल्ला द्यावा की घरीच बैस तू, मी एकटीच पॅरिसला जाते आणि मग पॅरिस बघावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाची सौंदर्याची आसक्ती खूप जबरदस्त पाहिजे. जर तुमच्याकडे सौंदर्याची आसक्ती नसेल तर तुम्ही प्लीज बॅकपॅकिंग करू नका. उदाहरण सांगतो. त्या दिवशी मी आयफेल टॉवरवरनं पुढे चाललो होतो. आता आयफेल टॉवर किती वेळा बघायचा म्हणून मी तो क्रॉस केला. तर तिथे गर्दी होती. इंडियामधूनच काही लोक आले होते, बहुतेक नाशिकमधूनच आले असतील. तर ते त्या आयफेल टॉवर समोर उभे होते घोळक्यामध्ये आणि एक साधारणतः 75 वर्ष वय असलेली बाई मी नाशिकला फोन लावला होता. राहुलचा डबा झाला का ग? काय केलं आज? अरे
आयफेल टावरच्या समोर राहून तुम्ही तुमच्या मुलाची सुनेकडे चौकशी केली की डब्यामध्ये काय भाजी केली. किती दुर्दैव. अहो त्या आयफेल टावरच्या समोर सेन नदीवरचे जे 20-25 पूल आहेत ना, प्रत्येक पुलावर अर्धा तास जाईल तुमचा. प्रत्येक पुलावर नुसतं बसून राहायचं, बघत राहायचं. प्रत्येक पूल वेगळा आहे, प्रत्येक पूल वेगळा आहे. प्रत्येक पूल कशाला तरी डेडिकेट केलेला आहे. प्रत्येक पुलाची बांधणी वेगळी आहे. प्रत्येक पुलाचा पाया जो आहे तो अत्यंत वेगळा 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 आहे. तुम्हाला धक्का देतो, एका पूल बांधताना महायुद्ध नुकतंच संपलं होतं. तो पूल बांधायचा होता म्हणून त्या पुलाच्या दोन्ही बाजूला, नदीच्या दोन्ही बाजूला जे कठडे तयार केले, त्या कठड्यांमध्ये भर टाकायची होती. माणसांचे सांगाड्याची हळद त्याच्यात भर टाकलेली आहे. पण तुम्ही जर अभ्यास न करता गेला तर तुम्हाला कळणार कसं, आहे की नाही. तुम्हाला ती घरचीच काळजी आहे की आज डब्यात सुनेनं मी नसताना डबा भरला की नाही भरला. तर सांगायचा मुद्दा हा की बॅकपॅकरची बॅग, आणि एक लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही याच्यात बॅकपॅकिंग करू शकता बरं का. as long as your knees are not talking to you and as long as you can walk 5 किलोमीटर 7 किलोमीटर at your own pace, तुम्ही बॅकपॅकिंग करू शकता. मनातली ऊर्जा खूप महत्वाची आहे. धाडसी बॅकपॅकिंग 2 स्तरावर होतं, शारीरिक स्तरावर आणि मानसिक स्तरावर. मानसिक स्तर हा शारीरिक स्तरापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. एकदा तुमच्या मनाने ठरवलं की मला असं असं करायचं आहे, शरीर फॉलो, शरीर तुम्हाला साथ देतं, हे फार महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, लोक मला विचारतात की अरे मानकरा, 66व्या वर्षी नाशिकमधनं निघून कलकत्त्यापर्यंत 5,500 किलोमीटर करायची तुला काही गरज आहे का, तुझ्याकडे पैसे कमी आहे का. मी त्यांच्याकडे फक्त बघतो आणि काहीच बोलत नाही. कारण सांगणार काय त्याला, माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी बॅकपॅकिंग करतो असं तसंही नाही आहे ना. जगातला सगळ्यात श्रीमंत बिल गेट्स नंतर कदाचित मी असेल किंवा एलन मस्क असेल, काय हरकत आहे असं म्हणायला आणि सांगायला. आपल्याला समाधान तर मिळतं ना. ते झालं की मग तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा आणि मग अभ्यास करता करता छोटी ट्रिप तयार करा, एकदम साधी ट्रिप तयार करा. रेल्वेने जा, बसने जा, प्रायव्हेट कार करा, पण ती ट्रिप तुम्हीच आखलेली पाहिजे. शक्य होईल तेवढं कमीत कमी माणसांबरोबर प्रवास करा. तर मी, माझा मित्र, मित्राची बायको, माझी बायको, त्याचा कुणीतरी मित्र, असे आम्ही 6 जण इनोवामध्ये असे गच्च बसून जाणार आणि परत येणार. काय केलं, काय नाही, नुसत्या गप्पा मारल्यावर. अरे तुम्ही गप्पा मारायला गेला होता का, तुम्ही बॅकपॅकिंग करताय ना. म्हणून शक्य झाल्यास कमीत कमी लोकांनी बॅकपॅकिंग करावं. नवीन नवीन असाल तर एखादा मित्र घेऊन जा, नवीन नवीन असेल तर एखादी किंवा एकच बायको घेऊन जा. ठीक आहे, नवीन नवीन असाल तर. नंतर नंतर तिला सांगा, बायकोला किंवा बायकोनी नवऱ्याला, तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीमागे आहे असं सांगून मोकळं व्हायचं. बॅकपॅकिंग हे एकट्यानेच करायला पाहिजे. त्याचं कारण, आयुष्यभर आपण स्वतःशी बोलतच नाही. माझी बायको बरोबर असेल तर ती नाकांची काळजी करेल, मी तिच्याबरोबर असेल आणि काहीतरी फालतू विषयावर गप्पा मारू. मित्र असेल तर आम्ही फडणवीस, ठाकरे, घरातला खरा याच्याविषयी अत्यंत निकृष्ट गप्पा मारू. निकृष्ट या कारणाकरता बिकॉज देर इज नो व्हॅल्यू ॲडिशन टू युअर सोल. तुमच्या जगण्याला व्हॅल्यू ॲडिशन झालेलंच नाहीये तर आनंद कुठून येणार हो.
राजकीय गप्पा मारून तुम्हाला आनंद मिळतो का? तुमचा फक्त वेळ निघून जातो 10 ते 10:30. 10:30ला चेक करा काय मिळालं मला या गप्पांमधनं. शून्य. तुमचं इम्पॅक्ट आहे का? मत दिल्यानंतर तुम्ही सगळे पुढच्या 5 वर्षाकरता नालायक आहात, बरोबर की नाही? मत देण्याकरता लायक आहात का? तुम्ही कोणाला खेचून आणू शकता का? नालायकच. आपलं काहीच नाही करता येत. हतबल झालंय आपण. सध्याचं भवताल तर इतकं नैराश्याने भरलेलं आहे, त्याच्यात मी कसं जगणार आहे? मी कसं जगू? काय घेणे मला इराण आणि इराकच्या वॉरशी, त्या ट्रम्पशी? काही कॉन्ट्रीब्युशन आहे का त्याचं? काहीच नाही ना. मला कुठे आनंद मिळतो हेच मला कळलेलं नाही आयुष्यामध्ये. बऱ्याचशा लोकांना छंदच नसतात. ज्याला छंद नाही ना त्याला तुम्ही असं लांबून घातलं करतो, बाबा आयुष्य कसं आहे. छंद असणं अत्यंत गरजेचं आहे आणि छंद कोणत्याही वयामध्ये करता येतो. तुम्ही जर ठरवलं की आपल्याला आनंद घ्यायचा आहे तर तुम्ही इथं चेक करा, मनाचा कौल घ्या, 2-3 मैत्रिणी गोळा करा, 2-3 मित्र गोळा करा. जायचं का रे गोव्याला? अरे मी जाऊन आलो रे. गोव्याला काही नाही, नुसते बीचेस आहे. कोण म्हणतं गोव्याला काही नाही? मी तुम्हाला 7 ते 8 दिवसाची अशी आयटिनरी तयार करून देतो की तुम्हाला वाटेल हे मला माहितीच नाही. गोवा कुणाचं राज्य होतं आधी? पोर्तुगीजांचे 13 किल्ले आहेत. 13 अख्ख्या गोव्यामध्ये 13. आपल्याला एकही किल्ला माहित नाही फोर्ट आग्वादा सोडून. अहो ते 13 किल्ले आणि त्याची बांधणी इतकी जबरदस्त आहे की विचारता सोय नाही. आणि हे मला कधी कळलं मी जेव्हा पोर्तुगालला गेलो तेव्हा पोर्तुगालचे किल्ले पाहिल्यानंतर तिथे प्रत्येक ठिकाणी गोव्याचा रेफरन्स यायचा. अरे म्हटलं असं कसं राहिलं? मी परत आलो. माझा एक मित्र आहे अनिल पाटील म्हणून, त्याला म्हटलं अरे गोव्यामध्ये किती किल्ले आहेत रे? 14 किल्ले आहेत म्हणे. तो पण मास्टर माणूस आहे माझ्यासारखा फिरणारा. म्हटलं पुढच्या वेळेस मी गोव्याला आलो ना की फिल्म फेस्टिवल झाला की मी किल्ले बघायला बाहेर पडणार आहे स्कूटरवर. ये ना म्हणा आपण दोघंही फिरू. एका चढी एक किल्ले, एका चढी एक. आणि किल्ले बघणं जर तुम्हाला आनंद देत असेल तर किल्ले बघा. मंदिरं बघणं आनंद देत असेल तर फोंड्यामधली मंदिरं बघा, त्याचा इतिहास चेक करा. फोंड्याच्या अलीकडे एक गाव आहे, तिथपर्यंत शिवाजी महाराज जाऊन पोहोचले होते पोर्तुगालच्या अगेन्स्ट. तिथपर्यंत तिथे त्यांचं मंदिर आहे, तिथे एक जुनं एक जागा आहे बघण्यासारखी हो. पण अभ्यास कुणालाच करायला नको या वयामध्ये, तरुणपणीमध्ये सुद्धा नको. आणि इंजिनिअरिंग डॉक्टरचा अभ्यास व्यतिरिक्त आपल्याला कशातच इंटरेस्ट नसतो असं होता कामा नये. हे जे बॅकपॅकिंग आहे ते मी करू शकतो याचं मेन कारण म्हणजे मला सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. मी कोणत्याही कारणाकरता बॅकपॅकिंग करू शकतो. उदाहरणार्थ मागच्या ट्रिपमध्ये मी नाशिकवरून निघालो, गुजरातमध्ये गेलो, गुजरातमधून राजस्थानमध्ये गेलो, राजस्थानमधून पाकिस्तान बॉर्डरपर्यंत स्कूटरवर गेलो, स्कूटरवरून बिकानेर, आग्रा वगैरे करत 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 मीरठ करत करत ऋषिकेशला जाऊन पोहोचलो. 7,000 किलोमीटर झाले होते. आणि मग मी विचार केला की इथून नेपाळला जायचं की घरी जायचं. तर माझं एक जण म्हणत होतं मात्र तू गाडी घेऊन इथपर्यंत आलाय, परत असा चान्स मिळणार नाही. तू नेपाळमध्ये वरच्या गेटनी घुस आणि तसा नेपाळ कव्हर करत खाल्लं ये. दुसऱ्या मनाने हाय खाल्ली. दुसऱ्या मन म्हणे म्हणतं झाली तेवढी मजा झाली ना, 7,000 किलोमीटर काही कमी आहे का? केली ना मजा, आता जा घरी. आणि ह्या दुसऱ्या मनाचं पर्सेंटेज होतं 51%. मी लगेच ऐकलं दुसऱ्या मनाचं. ते मन म्हणतं ते बरोबर आहे. आणि 54 दिवस झाले त्या सगळ्या पिक्चरला. मी तिथनं गाडी काढली, सरळ खाली आलो मध्य भारतातून, ग्वालियरपर्यंत पोहोचलो. ग्वालियरमध्ये मुक्काम करायचा होता. तर तिथे बोर्ड वाचला तानसेन संगीत समारोह उद्यापासून सुरू. ग्वालियरमध्ये 6 दिवस मुक्काम. 6 दिवस मी अखंडपणे संगीत ऐकत होतो. मागच्या वर्षी मी 3 वर्ष कंटिन्युअसली तानसेन संगीत समारोहाला जातो. कॅन यू बिलीव्ह?
फॉर्च्युनेटली माझी बायको तेवढीच उत्साही आहे. मी 75 देश फिरलोय तर तिचे 55 देश झाले. त्यामुळे तिला पण ह्या सगळ्याची आवड आहे. मुख्य म्हणजे ती संगीत विशारद आहे. गाता येत नसलं किंवा गात नसली तरी कान सॉलिड शार्प आहे. त्यामुळे तिच्या निमित्ताने मी संगीत ऐकायला तिला घेऊन जातो तानसेनला. पण मला खऱ्या दृष्टीने संगीताची आवड तिने लावलेली आहे. नवीन लग्न झालं तर मग बायकोला खुश ठेवायला पाहिजे. मग आम्ही ते पुण्याचा कोणता सवाई गंधर्व महोत्सव, मला संगीतातलं काहीच कळत नाही बरं का, लिटरली काही कळत नाही. अजूनही कळतं की नाही मला शंका आहे. पण तिला मी घेऊन जायचो सवाई गंधर्वाला. ऐकून 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 समोरचा माणूस कुठे चुकला आणि त्याचा हात असा व्हायच्या आधी माझा हात असा झालेला असतो. कारण सूर समजण्यासाठी व्याकरणाची गरज नाही. पर्यटनाचा अभ्यास करण्यासाठी इंटेलिजन्सची गरज नाही. सगळं गुगलवर अवेलेबल आहे. अशा पद्धतीने मी संगीत ऐकायला शिकतो. बाकीचं तर सगळं करतच असतो. माझी चित्रकला चांगली आहे. पूर्वी फोटोग्राफी भरपूर करायचो, हल्ली व्हिडिओग्राफी करतो. असं बरंच काही ना काही करत असतो. आयुष्य कंटाळवाणं होता नाही म्हणजे आयुष्यात कंटाळा आला की तुम्ही त्या दिवशी तुमचा लिटरली स्वर्गवास झालेला असतो. फक्त श्वास चालू असतो. तुम्ही चालता बोलत असाल तरी ऍक्च्युली तुम्ही व्हेंटिलेटरवर आहे. कारण तुम्ही कंटाळा आलेला आहे. नको ते रे. आता परवाच मी अभय बंगांचं भाषण ऐकलं. कुणी ऐकलं? मंडळी, किती प्रचंड मोठा माणूस घेऊन गेला राष्ट्रामध्ये. 100 वर्ष कशी जगायची हे सांगितलं. आता मी जोशी सर त्याचा मी केलेला व्हिडिओ तुम्हाला तर काय तो सांगतो माणूस. काय सगळंच विचित्र आहे. जग विचित्र म्हणण्यापेक्षा चित्रमय जग आहे. विचित्र म्हटलं म्हणजे आपण निगेटिव्ह कनोटेशन लावतो. चित्रमय म्हटलं म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह असतं त्याच्यामध्ये. इतकं ते तो माणूसच प्रचंड आहे. पण मी अभ्यास केला बाबा आमटेंचा, नंतर प्रकाश आमटेंचा, आणि नंतर मी गडचिरोलीमध्ये आलो. नक्षलिस्ट एरियामध्ये मी जवळजवळ 300 किलोमीटर स्कूटर चालवली. दगड ठेवून मनावर 300 किलोमीटर 3 वेळा. काही झालं नाही. मी नक्षलिस्टनी मला बघितलं असेल, प्रवासी यायला जाऊ दे असं सुद्धा केलं असेल, मला माहीत नाही. नंतर मी गडचिरोलीला गेलो. गडचिरोलीला म्हटलं मला अभय बंगांच्या याच्यात जायचंय. अख्खा दिवस तिथे होतो. त्या दिवशी माझी त्यांची भेट झाली म्हणून आज 2-3 दिवसापूर्वी त्याच्यात गेलो. वसंत व्याख्यानमध्ये गेलो. गंमत म्हणून सांगतो, वसंत व्याख्यानमालाचं 100वं जे वर्ष होतं त्याच्यात मी स्पीकर होतो 1 दिवसाकरता. त्यामुळे ती माझ्याकडे एक फार मोठी आठवण आहे की, आणि हे सगळं भन्नाट आहे. त्यामुळे असा विचार तुम्ही करूच नका की बॅकपॅकिंग हे मला जमणार नाही, मी आता श्रेष्ठ झालो आहे, म्हातारा झालो असं नाही म्हणायचं. श्रेष्ठ झालो आहे, अजून कोणतं ज्येष्ठ झालो आहे. हां, आपण आपल्याकरता ज्येष्ठ झालो आहे की नाही एकदा चेक करून घ्या. आपण आपल्याकरता श्रेष्ठ आहोत की नाही हे चेक करून घ्या. उद्या जेव्हा शेवटची वेळ येईल तेव्हा मी काय जग बघितलं, काय नाही बघितलं, किती आनंद उपभोगला, त्याच्यातला कौटुंबिक आनंद बाजूला ठेवायचा. मी स्वतः करता किती जगलो हे महत्वाचं, आणि हेच अत्यंत महत्वाचं आहे. हेच तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत मिळणार आहे. डॉक्टर अभंग बोलता बोलता म्हणाले, मंडळी आपल्याला फक्त एकच आयुष्य मिळतं. तो माणूस पूर्णपणे नास्तिक आहे बरं. म्हणजे आधीचं कर्म, नंतरचं कर्म, पुनर्जन्म वगैरे असं तुम्ही बाजूला कोपऱ्यात ठेवले. आपल्याला एकच आयुष्य मिळणार म्हणे. याच्यात तुम्ही स्वतःकरता किती जगले आणि समाजाकरता किती जगले हे महत्वाचं आहे. 18:53 मला थांबायचं आहे. आता 50 मिनिटं झाली. तर असा एकंदरीत अतिशय विलोभनीय माझ्या आयुष्याचा प्रवास होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माझ्या प्रत्येक प्रवासाचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. माझे 8 ते 10 पुस्तकं लिहून तयार आहेत प्रत्येक प्रवासाचे.
पण मी ते छापले नाही गेले 4 वर्ष. याचं कारण असं की छापलेलं पुस्तक कुणी विकत घेत नाही. मी कशा करता खर्च करू माझा. मग एक दिवस 3-4 कोरोनामध्ये झाल्यानंतर आता एक जण मला म्हणे की मानकर तुझी डॉक्युमेंटेशन करण्याची जी पद्धत आहे, दस्तऐवजीकरण करण्याची पद्धत आहे, ही पुढच्या पिढीला कदाचित मार्गदर्शक होऊ शकते. म्हणून त्याने तो भुंगा माझ्या डोक्यात टाकला आणि मी माझं पहिलं पुस्तक छापलं. नोव्हेंबर 1999 मध्ये मी आफ्रिकेमध्ये माझं पहिलं पाऊल ठेवलं. 2-3 वर्षाकरताच राहायचं म्हणून मी जे गेलो होतो, 12 वर्ष तिथे राहिलो. 1999 प्लस 12 वर्ष. नंतर मी परत आलो. 2024 नोव्हेंबर मध्ये माझं चंद्रावर जसं त्याने नीलनी पाऊल ठेवलं होतं तसं मी आफ्रिकेमध्ये पाऊल ठेवलं. त्याला 25 वर्ष झाली होती. बायकोला विचारलं 2.5 लाख रुपये खर्च येईल, जायचं का कंपाला आणि युगांडा आणि तांझानियाला. तिकीट नवराच काढे म्हटल्यानंतर ती कशाला नाही म्हणेल. ऐक ना, तिने जरा हे केलं. आम्ही दोघं जण 1.5 महिना परत फिरलो आणि त्या वेळेस जे केलं ते ह्या वेळेस परत सगळं केलं. मी जिथे काम करत होतो, जी लोक मला भेटली ती लोक उरलेली आहेत की नाही. तिथला नवरात्र, केनियामधला नवरात्र भन्नाट असतो. कंपालामधला युगांडातला गणपती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात असतो. मी महाराष्ट्र मंडळात खूप मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. त्यामुळे तेव्हाचे लोक आता म्हातारे झालेत की नाही हे बघायला बघितलं, कोण तिथे राहिले की नाही, कोण आपलं ओळखतं की नाही, हे सगळं केलं. आणि हे करत असताना मी कंटिन्युअसली ब्लॉगिंग करत होतो या मागच्या 30 दिवसामध्ये. आणि हे पुस्तक लिहून काढलं. हे पुस्तक म्हणजे मी जे 1.5 महिना पुनश्च एकदा जगलो आफ्रिकेमध्ये, म्हणून त्या पुस्तकाचं नाव आहे पुनश्च पूर्व आफ्रिका. जे 1.5 महिना जगलो. आता जेव्हा मी जगत होतो हे 1.5 महिना, तेव्हा मी कंटिन्युअसली 2 स्तरांवर जगत होतो. पहिला स्तर म्हणजे 2024चा तो दिवस. दुसरा स्तर म्हणजे 1999 ते 2010 पर्यंतचा कुठला तरी काळ, कुठला तरी दिवस, कुठली तरी वास्तू, कुठला तरी क्षण, असं करत होतो. तर मी आत्ता जगत असताना मला ज्या आठवणी आल्या त्या पण याच्यात टाकलेल्या आहेत. काम करताना व्यावसायिक दृष्टीने काय काय अनुभव आले, सामाजिक दृष्टीने काय काय अनुभव आले, युगांडा, केनिया, तांझानिया कशाकरता प्रसिद्ध आहे, तिथे काय बघायला पाहिजे, हे सगळं या पुस्तकात लिहून काढलेलं आहे. हे जे पुस्तक आहे ना, हे इंटरनेट एनेबल्ड पुस्तक आहे. याचा अर्थ असा की मी जेव्हा ब्लॉग लिहिला त्या दिवशी मी व्हिडिओ सर्क्युलेट केले, टेक्स्ट ब्लॉग बरोबर व्हिडिओ सर्क्युलेट केले, ग्रुपवर टाकले. त्या दिवशी जी लिंक ओपन झाली त्या लिंकला मी QR कोड दिला आणि तुम्ही जर तो त्या दिवसाचा ब्लॉग वाचला आणि तुमचा मोबाईल घेऊन जर QR कोड स्कॅन केला, एकदम सिंपल आहे, QR कोड जर स्कॅन केला तर तुम्ही माझ्याबरोबर डायरेक्टली आफ्रिकेला जाऊ शकता. आणि मी जो 1.5 महिना व्यतीत केलेला आहे तो 1.5 महिना तुम्ही एन्जॉय करू शकता. 300 रुपयाचं पुस्तक 200 रुपयाला काय महाग आहे, 200 रुपयात काय येतं आज. पण आजकाल लोक पुस्तकं विकत घेत नाही. आणि मी प्रिन्सिपली ठरवलेलं आहे की आपण पुस्तक फुकट द्यायचं नाही. कारण जर एखाद्याला पुस्तक फुकट दिलं तर तो घेतो आणि असं फेकतो. तर माझं केवळ आवाहन असेल, आग्रह असेल वगैरे वगैरे वगैरे, तुम्ही जर तुम्ही वाचक असाल आणि तुम्हाला कम्प्युटरमध्ये बघू शकाल आणि तिथे निळ्या कलरच्या लिंक्स येतात, त्याच्यावर क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट तिकडे, असे सुद्धा पुस्तक हळूहळू तयार होत आहे आणि बरीचशी पुस्तकं आहेत. तर पुनश्च एकदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही व्हॉट्सअपवर पासून दूर राहिला. शिवाय एक माणूस, सगळ्यांनी आपले मोबाईल ताब्यात ठेवले. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. सुंदर सरांचे धन्यवाद, जोशी सरांचे धन्यवाद, तुमचे सगळ्यांचे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. कारण